यावर्षी खरीप हंगामातील विविध पिकांवर रोगराई व सततच्या परतीच्या पावसानंतर कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पहिल्या वेचणीतच कपाशी पिकांची उलंगवाडी झाली असल्याने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर फजितीची वेळ आली आहे। यावर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही। मूग व उडीदाच्या पिकांचे पावसाने 3 तेऱ्या वाजवले, लागलेला खर्च सुद्धा निघाला नाही। शेतकऱ्यांची संपूर्ण आशा कपाशीच्या पिकांवर केंद्रित झाल्या होत्या। मूग उडीदाच्या पिकांचे झालेले नुकसान कपाशीच्या पिकांच्या माध्यमातून वसूल करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी कपाशीच्या पिकांवर वारेमाप खर्च केला, परंतु कपाशीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे पीक देखील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पादन देणार नाही, अशी बिकट अवस्था निर्माण झाली। यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सुरुवातीला लागलेले जे बोंड होते ते पाण्यामुळे पूर्ण नष्ट झाले, निकामी झाले, खराब झाले। त्यानंतर कसे बसे धरलेले बोंड एक वेचा झाल्याच्या नंतर पूर्ण जे नंतर लागलेले बोंड आहेत ते सर्वच्या सर्व बोंडाळी लागलेली आहे। 7 ते 8 फूट हाईट असलेला कापूस एकही बोंड याच्या कामी नसून निकामी झालेले आहे। बोंडाळीची संख्या एवढा लवकर आली की एकही बोंड याच्यात कामी आलेलं नाही आणि 20 ते 25 बोंड असूनसुद्धा एकही फुटाच्या मार्गावर नाही। बोंडाळी अशी आलेली आहे की लाल बोंडाळी भरपूर प्रमाणात आहे। तरी प्रशासनाने योग्य ती मदत शेतकऱ्याला करावी एवढीच अपेक्षा। चांगल्या दिसणाऱ्या कपाशीच्या बोंडांमध्ये बोंडअळी दिसून आली। शेतकऱ्यांनी कपाशीवर केलेला खर्च सुद्धा भरून निघणे कठीण झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पराठी उपटून टाकण्याची वेळ आली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी आता पुढील पिकांसाठी आपले शेत तयार करण्याच्या कामाला गती दिली आहे। झालेले नुकसान पुढील पीक काढून देईल या आशेवर शेतकरी आहेत। सगळं शेताला बोंडाळी लागलेली आहे। तर 7-10 फूट हाईट आहे झाडाची हाईट 10 फूट आहे। त्याला 70 ते 75 बोंडाला बोंडाळी लागून आहे। असा एकही बोंड नाही की त्याला बोंडाळी नाही म्हणून। तर मी या 4-5 एकरमध्ये मला फक्त 10 क्विंटल कापूस झाला आणि त्याला 15-16 हजार रुपये कापूस वेचणीला लागलेला आहे। तर तरी शासनानं याचं थोडंफार मला मदत करावी अशी मी विनंती करतो। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।